मिनिमाइज. ठीक आहे. स्क्रीन शेअर. तर आजचा टॉपिक आहे मॅक्रो. ठीक आहे. मायक्रो, मॅक्रो, MACRO. मॅक्रो होतो त्याचा, बरोबर. तर मॅक्रो साठी काय आहे? आपल्याकडे डेव्हलपर टॅब ऑन पाहिजे पहिले. कोणता टॅब? डेव्हलपर टॅब. हा जो दिसतोय, स्क्रीन शेअर झाली का? ठीक आहे. तर कोणाकडे आहे डेव्हलपर टॅब? चेक कर, आहे ना सगळ्यांकडे ऑन? कोणाच्या लॅपटॉप मध्ये नाही दिसत अजून? ठीक आहे. तर त्याला घेण्यासाठी इथं जे दिसतंय, हा रिबन. ठीक आहे. या होम टॅब वरती क्लिक केलं, इन्सर्ट, ड्रॉ, तर कुठेही राईट क्लिक करा आणि कस्टमाइज द रिबन हा ऑप्शन वरती क्लिक करा, किंवा फाईल मध्ये जरी गेलात, ऑप्शन मध्ये गेलात, इथं पण तुम्हाला कस्टमाइज रिबनचा ऑप्शन दिसेल. दोन प्रोसेसने तुम्ही इथं जाऊ शकता. आणि इथं जो दिसतोय हा डेव्हलपर टॅब या लिस्ट मध्ये, तो तुमच्याकडं ऑफ असेल चेक मार्क, त्याला ऑन करून ओके करा. म्हणजे तो हा डेव्हलपरला, तो डेव्हलपर टॅब ऑन झाला की तुमच्या या लिस्ट मध्ये येईल. होम, इन्सर्ट जे टॅब्स आहेत त्याच्यामध्ये तो दिसून येईल. आला? ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला ऑन केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला दिसते फर्स्ट व्हिज्युअल बेसिक. बरोबर. फर्स्ट ऑप्शन काय? व्हिज्युअल बेसिक, किंवा त्याला VBA म्हणतो आपण. काय म्हणतो? VBA, व्हिज्युअल बेसिक ऍप्लिकेशन. बरोबर. आणि मायक्रो याच्या बाजूलाच काय दिसतंय तुमचं? मॅक्रोज. येस लागलेलं आहे तिथे, बरोबर. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय? मायक्रोज रेकॉर्ड, यूज रिलेटिव्ह रेफरन्स. तर हे, हा एवढा जो ऑप्शन आहे कोडिंगचा, तो सगळ्यात महत्वाचा आहे. ऍड्स ऑन जो ऑप्शन असतो तो एक्स्ट्रा इन्सर्ट मध्ये पण तो असतो. ऍड्स ऑन मध्ये तुम्हाला एखादी सॉफ्टवेअर, चॅट जीपीटी वगैरे आपण यूज करू शकतो याच्यामध्ये. ठीक आहे. डायरेक्ट मायक्रोसॉफ्टच्या लिंक ओपन होते स्टोअरची. जसं की आपण प्ले स्टोअर वरून ऍप्लिकेशन घेतो, तसं मायक्रोसॉफ्टचं स्वतःच प्ले स्टोअर आहे. त्याच्यामधून तुम्ही चॅट जीपीटी वगैरे घेऊ शकता. पण ते वर्किंग मध्ये असतं, कधी नसतं. त्याच्यामुळे डायरेक्ट AI, ओपन AI टूलचा वापर जो आहे, एक ब्राउझर वरती तुम्ही जर ओपन केलं, तर ओपन AIचा त्याचाही बघायचा आहे अजून. ठीक आहे. मी ते चालू मध्ये दाखवत. तर याच्यामध्ये काय असतं, मायक्रोज मध्ये, डेव्हलपर टॅब मध्ये रेकॉर्डिंग स्टार्ट करून जे काही आपण रेकॉर्ड करतो, तो ऍज इट इज काय करता येतं, दुसऱ्या रिपोर्ट्सला अप्लाय करता येतं. ठीक आहे. तर मायक्रोज रेकॉर्ड करून सेव्ह करावं लागतं तुम्हाला. तर फॉर एक्झाम्पल आता इथं हे घेतलेलं आहे. ठीक आहे. इथं पण आहे या ठिकाणी. ठीक आहे. तुम्हाला हा एक ऑप्शन राहिला होता. ई मंथ दिसतंय इथं, जानेवारी आहे, फेब्रुवारी आहे, मार्च आहे. म्हणजे टोटल मंथ घेतलेले आहेत, एक तारीख त्याची. मग जानेवारी मध्ये किती दिवस असतात? 31. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय? इज इक्वल टू डे, त्याच्यानंतर EO मंथ, त्याच्यानंतर स्टार्ट डेट, कॉमा 0, आणि ब्रॅकेट क्लोज 2 वेळा. तर ते ड्रॅग करू शकता. ड्रॅग केल्यानं काय होतं की कोणत्या मंथ मध्ये किती डेज आहेत ते ऑटोमॅटिक काउंट होऊन येतं. तर आता फेब्रुवारी मध्ये किती असतात? 28 डे. आणि आता किती दाखवत आहे? 29. लीप इयर म्हणतो आपण याला. काय म्हणतो? लीप इयर. टोटल किती व्हायला पाहिजे? 365. तर या वर्षात किती होतात? 366. म्हणजे फक्त एक वाढतंय. इथं तुम्ही टोटल चेक करू शकता. तेव्हा इथं दिसतंय 366 दिसतंय. ऍक्च्युली 365 असतात. फक्त एक दिवस काय झालेला आहे या इयर मध्ये वाढले. दर 4 वर्षाला काय होतं? एक इयर वाढतो. म्हणजे लीप इयर म्हणतो आपण त्याला, बरोबर. ठीक आहे. ऑप्शन समजला आहे? हा राहिला होता, हा महत्वाचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण न्यू फाईल वरती रेकॉर्ड मायक्रो. ठीक आहे. इथलं एक ऑप्शन मी काय करतो, हा ऍज इट इज एवढा कॉपी करून घेतो. ठीक आहे. कॉपी केलं, या ठिकाणी आलो, पेस्ट केलं. आणखीन याचं जे फॉर्मॅटिंग आहे ते समजा मी काय केलं, इथं क्लिक करून
होम मध्ये जाऊन क्लिअर फॉर्मॅटिंग साठी काय करतो आपण, फॉर्मॅट पॉइंटर. म्हणजे हा सेलचा मला सगळं ऍज इट इज जसं आहे तसं या इथं पण पाहिजे. म्हणजे हे निघून गेलं पाहिजे सगळं फॉर्मॅटिंग. आलं. यालाच परत कॉपी करायचं आणि दुसऱ्या शीट वरती घ्यायचं अजून. ठीक आहे. आता इथं आलो आपण 6 नंबर वरती. 7 नंबर आणि 6 नंबर वरती हा आपण वर्क केलेला आहे. मग पुढं काय यूज करायचं आपल्याला, इथं डेव्हलपर टॅब मध्ये जायचंय आणि रेकॉर्ड स्टार्ट करायचं. काय सुरू करायचंय, रेकॉर्डिंग स्टार्ट. रेकॉर्ड मायक्रोजला नाव देऊ शकता तुम्ही, काय रेकॉर्ड करताय ते. मी ऑलरेडी एक रेकॉर्ड त्यात ऍड केलंय, हे दुसरं आहे म्हणून तिथं काय दिसतंय, 2 नंबर. ठीक आहे, 2 नंबर दिसतंय मायक्रो. तर त्याला एडिट पण करू शकतो तुम्ही. ठीक आहे, जे रिपोर्ट तुम्ही बनवता ते नाव देऊ शकता, मी तेच ठेवतो. शॉर्टकट यूज करायचा असेल, शॉर्टकट समजा ए दिलं, ठीक आहे, स्मॉल ए किंवा कॅपिटल सेम, म्हणजे कंट्रोल येणं पण ते रन होतं. जे तुम्ही रेकॉर्ड करताय त्याचं शॉर्टकट काय, कंट्रोल आहे. किंवा इथं काही म्हणजे जे जवळ आहे तेच राहू द्या, कंट्रोल 1 असं काही देऊ शकता. कंट्रोल 1 प्रेस क्लिक, ते रेकॉर्ड केलेला मायक्रो काय झाला पाहिजे, रन झाला पाहिजे. ठीक आहे, 1 दिलं. दिस वर्कबुक आणि न्यू वर्कबुक आणि पर्सनल मायक्रो वर्कबुक, म्हणजे जे शीट चालू आहे तेवढ्या पुरतं जर पाहिजे तर पर्सनल. न्यू वर्कबुक म्हणजे इतर रेकॉर्ड केलेलं दुसऱ्या शीटला पण अप्लाय करता आलं पाहिजे. नवीन जे शीट घेतो आपण तर ते सिलेक्ट करायचं. पण आता सध्या आपण काय करू, धिस वर्कबुक या वर्कबुक साठी काम करतोय आपण. म्हणजे आता जे ऍप्लिकेशन एक्सेल ओपन आहे त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन नाही लिहिलं तरी चालतंय. अंडरस्टँडिंग साठी डिस्क्रिप्शन असते, नेमकं काम काय केलंय आपण इथं. म्हणजे कुठल्या रिपोर्ट बद्दल माहिती लिहू शकता. आणि ओके, हा स्टार्ट होतो रेकॉर्ड. शॉर्टकट की हा नाही चालत म्हणते ते, नंबर. तर येत राहू दे. ठीक आहे, नंबर नाही चालत, कॅरेक्टर लागतं. ओके करा, रेकॉर्ड स्टार्ट झालं. ठीक आहे, इथं पण दिसते तुम्हाला रेकॉर्डिंग स्टॉप, इथं पण करू शकता खाली, आणि इथून पण करू शकता स्टॉप. ठीक आहे. तर आता रेकॉर्डिंग काय झालेली तुम्ही स्टार्ट केलेलं आहे. आता या पेज वरती आपण जे चेंजेस करतोय, समजा क्वांटिटी नंतर काय, आता इथून पुढे जे आपण यूज करतोय ते रेकॉर्ड होत चाललं. ठीक आहे. इथं आपण काय केलं, इज इक्वल टू रॅन्डम बिटवीन 120 आणि 250 हे यूज केलं. ठीक आहे, याला कॉपी करून राईट क्लिक, पेस्ट स्पेशल आणि व्हॅल्यू, म्हणजे तो फॉर्म्युला रिमूव्ह केला. प्राइस, ठीक आहे, प्राइस मध्ये काय आलं पाहिजे, इज इक्वल टू हा कॉमा याला मल्टिप्लिकेशन, क्वांटिटी मल्टिप्लिकेशन रेट आणि एंटर. ठीक आहे, अशा पद्धतीने. नंतर याला हेडिंग म्हणजे टोटल सिलेक्ट केलं. ठीक आहे, सिलेक्ट केल्यानंतर काय केलं आपण, याला बॉर्डर अप्लाय केली, ऑल बॉर्डर आलं. हेडिंगचा कलर वेगळा दिला, थोडस बोल्ड केलेलं, आणि या ठिकाणी पण सिलेक्ट केलं, हा कलर वेगळा दिला. ठीक आहे, रेकॉर्डिंग स्टॉप करा. आता काय करायचं, रेकॉर्डिंग स्टॉप. फक्त झोपू नका, हातावरती माना ठेवून. ठीक आहे, तर रेकॉर्डिंग काय करायचं, स्टॉप. आता रेकॉर्ड हा काय झालेला आहे, हा जो प्रोसेस केला आपण तो रेकॉर्ड झालेला आहे. समजा आपण शीट 7 वरती गेलो आणि याचं काय शॉर्टकट होतं, कंट्रोल ए आपण अप्लाय केला, तर काय झालं तिथं, ऍज इट इज कॉपी. म्हणजे ते अप्लाय झालं, कॉपी नाही झालं. तिथं जे रेकॉर्डिंग केलं होतं सेम ऍज इट इज कशाला अप्लाय झालं, दुसऱ्या शीट वरती. ठीक आहे, आता या शीट वरती अप्लाय करा. इथं दुसरं काही लिहिलं तुम्ही समजा, तिथलं रेंज वेगळी होती समजा. आता इथं होते का बघू, कंट्रोल ए आलं. समजतंय काय झालं ते आता. जेवढ्या एरियामध्ये तुम्ही काम केलं तेवढ्या एरियाला पकडलं त्याला. म्हणजे त्याला जेवढं सगळ्या व्हॅल्यू भेटल्या. आता इथं तुम्ही काही नाही दिलं, एवढं आलं कलर.
आता ह्याच्या खाली नाही येणार, येतच आहे. ठीक आहे, बंद केली ना. रेकॉर्डिंग मध्येच राहणार ना. आता मी ते अप्लाय केलेलं दुसरीकडे अप्लाय करतो. पण जिथपर्यंत फॉर्म्युला आहे तिथपर्यंतच येते. कलर येत असेल पण हे जे फॉर्म्युला आहे त्याच्या खाली नाही लागत आहे. म्हणजे इथपर्यंतच केले, रेंज एवढीच आहे याच्यात. म्हणजे आपण याच रेंज मध्ये काम केलेलं इथून इथपर्यंत, बरोबर. म्हणून तो तेवढ्यालाच फॉर्मॅटिंग केले. हे नंबर आपण तिथं घेतले होते रेट, एवढंच घेतलं. हे लॉजिकल पार्ट आहे, याच्यासाठी हे दोन्ही गोष्टी लागतात. समजा मी इथं काय केलं, 2 घेतलं, आता येतोय आन्सर, येतोय ना पुढं. इथं नंबर घ्या, जिथं चुकीचं घेतलं चुकीचंच येणार. आलं का? आता हे ज्या गोष्टी होत्या त्या रेडीमेड होत्या ते तुम्हाला व्यवस्थित टाईप करायला. बाकीचं त्यानं जे ऑटोमॅटिक आपण रेकॉर्डिंग मध्ये काम केलं होतं ते ऑटोमॅटिक भेटते. पण जे ऑलरेडी होतं ते तरी तुम्हाला परफेक्ट तिथं घेणं गरजेचं आहे. कारण ते तो नाही देऊ शकत. कारण ते रेकॉर्ड चालू करून आपण टाईप केलं असतं तर तेही घेतलं असतं त्याने. म्हणजे डायरेक्ट ब्लँकला पण घेऊन आला असतं. पण त्या कधी कधी काय असतं तुमचे, आता ही जी रेंज आहे तर ही रेंज काय तुमची, याच्यामध्ये काही ऑप्शन कमी असतील किंवा काही लिस्ट जास्त असतील. म्हणजे या ठिकाणी 8 नंबर मध्ये, बरोबर. तर याला तो फॉर्मॅट एवढाच कर. फॉर एक्झाम्पल समजा आपण याला काय करू, डिलीट करू. परत एकदा नवीन शीट पुढे घेऊया, घेतली. त्याच्यानंतर याच्यामधून काय करू, एवढ्याच गोष्टी आपण समजा कॉपी करूया, इथं पेस्ट करूया. त्याच्यानंतर याला सिलेक्ट करूया किंवा परत एकदा कॉपी करूया हा पार्ट आणि इथं पेस्ट करूया. केला. ठीक आहे, याची फॉर्मॅटिंग काढून टाकायचं आहे आपल्याला. होम मध्ये फॉर्मॅट पॉइंटर आणि हे फॉर्मॅटिंग रिमूव्ह केलं. ठीक आहे, आता काय करायचं, कंट्रोल ए, असं झालं का? आता प्रॉब्लेम काय आलेला आहे? ठीक आहे, प्रॉब्लेम काय आलेला आहे बघा. इथून पुढं फॉर्म्युला नाही आलेला आणि कुठलं हा पण नाही आलेला. रॅन्डमचा पण फॉर्म्युला यूज नाही होते आणि हा पण यूज नाही होत. मग याला काय करायचं, व्ह्यू मध्ये जाऊन मायक्रोज वरती क्लिक केला तर रेकॉर्डिंग दाखवतं तुम्ही काय काय रेकॉर्ड केले. मायक्रो 1, मायक्रो 2, बरोबर. तर आपण कोणता रेकॉर्ड केलाय, यासाठी 2. तर एडिट मध्ये, रन मध्ये केलं तर रन होतो तो. ठीक आहे, आणि एडिट मध्ये केला तर त्याचा कोड दिसतो तुम्हाला काय काय झाले त्याच्या बॅकग्राऊंडला. आता मायक्रो 2 बघायचं, हे एंट्रीचा कोड आहे. आपण 2 लाच एडिट केलेलं, बरोबर. परत एकदा चेक करू. मायक्रो 2 सिलेक्ट आणि एडिट, बहुतेक तो, हा आता आला. कारण तो पहिला सिलेक्ट होता. म्हणजे मी क्लोज करून दाखवताना ते सिलेक्ट नाही केलं मायक्रो 2, आता केलं. ठीक आहे, मायक्रो 2 मध्ये काय झालेलं आहे बघा. रेंज कुठे चेक करा. कोणती कोणती रेंज, जी आपण सिलेक्ट केलेली रेंज आहे, बरोबर. सिलेक्ट करून जे ऑप्शन अप्लाय केलेलं होतं ती रेंज सिलेक्ट करायची इथं. हे बघा, ऑटो फिल जे दिसतंय रेंज, तर C2 ते C12, म्हणजे इथं इथं कुठपर्यंत गेला पाहिजे आता, 19 पर्यंत, बरोबर. ठीक आहे, मग त्या कोड मध्ये काय 19 पर्यंतची रेंज ऍड करावी लागेल. फक्त इथं चेंज काय करायचं आपल्याला, 19. आणखीन कुठे रेंज आहे का, इथं, हे बघ इथं, परत 19. ठीक आहे, जिथं जिथं रेंज आहे त्याला कंट्रोल एस करून सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर इथून रन केलं आणि इथं चेक केलं काय फरक झालाय. आलं का सगळं? काय केलं आपण, एडिट केलं, फक्त रेंज एडिट करायचं, बाकी काहीच नाही. म्हणजे आपण इथं जे सिलेक्ट केलं होतं ते 12 पर्यंतच्या रेंज मध्ये होतं, बरोबर. ठीक आहे, पण या शीट मध्ये रेंज आपली जास्त होती, 19 पर्यंत होती.
मग सरळ सरळ काय केलं आपण इथून मायक्रोज ओपन केलं. कुठून करायचंय? व्ह्यू व्ह्यू मध्ये जाऊन मायक्रोज आणि कोणता रेकॉर्ड केलेला 2 नंबरचा आणि एडिट करा त्याला. एडिट केल्यानंतर जिथं जिथं रेंज आहे त्या रेंज मधून फक्त जे आपलं शेवटचं आहे रेंज डी ची लिस्ट आहे आणि 19चा रो आहे, कॉलम आणि रो, तो शेवटचा कॉर्नरचा लोकेशन द्यायचा सेलचा हा वाला. याची लोकेशन काय आहे? हा इथं क्लिक केल्यानंतर काय येतं? D19. हे शेवटची लोकेशन काय रेंज आपली D19 पर्यंत सिलेक्ट झालं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळं काय केलं आपण इथं एडिट केलं. एडिट करून जिथं जिथं रेंज आहे तिथली रेंज सिलेक्ट केली, कंट्रोल एस केलं आणि रन केला तो मायक्रो. त्याच्यामुळे काय झालं? ते ऑटोमॅटिक रन झाले. मग कुठलंही आता हे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवलं, तर तुम्ही त्याच्यावरती आता हा लिस्ट आहे, तर या लिस्ट वरती समजा तुम्हाला काय करायचं, फक्त प्रोडक्ट आहे. ठीक आहे, आणि प्रोडक्ट मध्ये मला फक्त त्या प्रोडक्टची लिस्ट इथं आली पाहिजे आणि लिस्ट मधून मला फक्त त्याची टोटल प्राइस बघितली पाहिजे. म्हणजे इथं काय, आता इथं इथं एक चेक करा. म्हणजे दुसऱ्या ठिकाणी काय होईल, याला कॉपी करायला लागेल तुम्हाला दुसऱ्या शीट मध्ये. तर हे बाकीचा पार्ट काय होईल, ऑटोमॅटिक रिझल्ट काढून देतो तुम्हाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण नवीनच शीट घेऊया, काही इथं आपण वर्किंग केलेलं आहे, तर ही शीट हा ऑटोमॅटिक रिपोर्ट बनतात. आता एका शीट वरती केलं होतं तू, तशाच तुझ्याकडे 10 शीट आहेत, तर 10 शीटना सेम फॉर्मॅटिंग करायचंय. हा मग याला जे याच्यावरती जे काम करता तुम्ही ते दुसऱ्या शीट वरती पण शॉर्टकटनं फास्ट झालं पाहिजे, अप्लाय झालं पाहिजे. ऍज इट इज जेवढं रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही करताय, काही असो, फॉर्म्युला असो, कलर चेंज असो, बोल्ड असो, व्ही लुकअप असो, मॅच असो, इंडेक्स असो, डेटा डेटा काही चालते, फक्त रेंज वाढवायची त्याची. रेंज सिलेक्शन रेंज वाढवली की तो ऑटोमॅटिक कॅच करून घेतो सगळं. आता इथं आपण नाही का वाढवली रेंज, तर ते तुमच्या मनावर आहे. रेंज तुम्ही एडिट मध्ये जाऊन वाढवू शकता. तुमचा जेवढा दुसऱ्या पेजवर डेटा आहे तेवढी रेंज करायची त्याला ऍड. पहिलं रन करायचं, कमी होतंय ते जेवढं पहिल्या पेजला आहे रो कॉलम तेवढं. मग बाकीचा जो तुमचा डेटा राहिलेला आहे त्याला फक्त रेंज मध्ये वाढवून घ्यायचं, तो पूर्ण एरिया कव्हर करतो आणि ते फॉर्मॅटिंग त्याला अप्लाय करतो. त्यासाठी यूज म्हणजे तुम्ही जे एका टेबल वरती वेळ घालवताय ते दुसऱ्या टेबल वरती वेळ नाही गेला पाहिजे. म्हणून काय करतो आपण, मायक्रो रेकॉर्ड करतो आणि त्याला शॉर्टकट तयार करून दुसरीकडे रन करतो ऍज इट इज. ठीक आहे, म्हणजे मी बघा आता दुसरीकडे प्रोडक्ट आणि क्वांटिटी हेच चेंज करणार, म्हणजे ते प्रत्येक शीटवर वेगळं असणार माझं, पण त्याचं मल्टिप्लिकेशन रेट हे ज्या गोष्टी कॉमन असतात तिथं कंट्रोल केलं की ऑटोमॅटिक अप्लाय करून घेतो. म्हणजे काही शॉर्टकट तुम्ही काही देऊ शकता, तुमच्या मनावर शॉर्टकट द्यायचं. मायक्रो रेकॉर्ड करत असताना इथं शॉर्टकट विचारलं जाते तुम्हाला, हे इथं कंट्रोल याच्या पुढे लिहायचं काही, ते ते फक्त आठवणीत. नसेल आठवणीत काही प्रॉब्लेम नाही, व्ह्यू मध्ये जायचं, व्ह्यू मध्ये जाऊन मायक्रो मध्ये जाऊन त्याला सिलेक्ट करून पहिला ऑप्शन रन आहे. जर शॉर्टकट नाही दिलं तरी चालतंय, ज्या मायक्रोला तुम्हाला रन करायचं त्या मायक्रोला सिलेक्ट करायचं आणि रन क्लिक केलं की तो रन होतो. शॉर्टकट नाही दिल्यानंतर, किंवा शॉर्टकट रन होत नसेल, हा हा दुसऱ्या ब्लँक शीट वर ते रन करायचं, त्या तो ऍज इट इज तिकडे येतो पूर्ण. तुम्ही टॉप टू बॉटम पण तयार करू शकता रेकॉर्डिंग. म्हणजे या पेज वरती काहीच नाहीये, ठीक आहे, इथं रेकॉर्ड स्टार्ट केलं, मग तुम्ही इथे लिस्ट बनवली, इथं त्याचं रेट फॉर्म्युले लावले, सगळं झालं. हा आणि ते दुसऱ्या ब्लँक पेज वरती शॉर्टकट केलं की ते टोटल ऍज इट इज येतं. फक्त ऍड काय करायचं, त्याच्या खाली तुम्ही रेंज वाढून ऍड करू शकता बाकीचा फॉर्म्युला. हा ऑलरेडी तुमचा आहे रिपोर्ट बनवायचा, तुम्हाला काय पिव्होट टेबल बनवायचं बाजूला त्याच्या. आता हा टेबल आहे तुमच्याकडे, ठीक आहे, ठीक आहे, हा टेबल आहे. आता याला रेकॉर्डिंग परत स्टार्ट केलं आपण. ठीक आहे, रेकॉर्ड मायक्रो 3 नंबरचा रेकॉर्ड होतो. ठीक आहे, आता इथं काय केलं आपण, याला सिलेक्ट केलं. ठीक आहे, आणि इन्सर्ट मध्ये गेलो आपण, पिव्होट टेबल वरती आलो, एक्झिस्टिंग मध्ये इथंच मला रिपोर्ट पाहिजे, ओके केलं. म्हणजे त्या शीट वरती रिपोर्ट मागतोय मी. ठीक आहे, रिपोर्ट मध्ये काय केलं मी, प्रोडक्टचं नाव घेतलं
आणि फक्त मला त्याची प्राइस चेक करायची, बस एवढंच पाहिजे होतं रिपोर्ट. ठीक आहे. आणि रेकॉर्डिंग काय केलं याचं, स्टॉप केलं. झालं हे रेकॉर्डिंग सेव्ह. आता न्यू शीट वरती शॉर्टकट नाही केलं. समजा आता इथं ह्याला डिलीट करूया हे पार्ट. ठीक आहे. आता इथं काय, व्ह्यू मध्ये जाऊन 3 नंबरचा मायक्रो काय करायचा आपल्याला, रन करायचा. येस. डिबग का होतोय तो, रेंज साठी, बरोबर, रेंज नसणार आहे ती भेटली. ऍक्टिव्ह पिव्होट टेबल सोर्सचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे जिथं येल्लो केलं ना तिथं कोड चुकलेला असतो त्याचा. मग रेंज चेक करा कुठली रेंज चालेल. पिव्होट टेबल शीट क्रिएट एक्सेल डेटा सोर्स. पहिल्याची रेंज किती आहे, कमी आहे, ह्याच्यात जास्त आहे, बरोबर, एवढीच रेंज आहे. ठीक आहे, आपण ह्याला डिलीट करूया बाकीचा पार्ट जो आहे तो. याला क्लोज करा, परत रन करा. तो इथं क्लिक करून इथून पण रन करू शकता. आलं नाही तर अजून काय प्रॉब्लेम आहे. ओके, ते नेम वगैरे सगळं व्यवस्थित पाहिजे. त्याला क्लोज. कोणत्या शीट वरती केलं होतं आपण ते, 7 नंबरच्या इथं, बरोबर. मग हे ऍज इट इज कॉपी करा, काहीतरी चेंज आहे तिथं, कारण प्युअर टेबल ऍक्युरेटच लागणार. तो इथं क्लिक केलं, पेस्ट केलं, आणि व्ह्यू मध्ये जाऊन मायक्रो 3 नंबरचा रन करा. परत प्रॉब्लेम. बरोबर आहे ना, D12 आता घेतलेली बरोबर आहे आपण. D12 सोर्स येल्लो येल्लो जेवढे ना त्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, चेक करा. त्याच्यात काय ऍक्टिव्ह वर्कबुक जे चालू आहे ते ऍक्टिव्ह वर्कबुक सोर्स. सीट 7 म्हणते, बरोबर. सीट किती येते आता, 9 नंबरची ना आपण जे रन करतो ते, 9 आहे, बरोबर. समजा आपण 7च्या जागी काय करू, 9. ठीक आहे. जिथं जिथं 7 आहे शीट, रन करून बघा अजून काय प्रॉब्लेम येतो. आता खाली आलं, इथं पण असं रेंज होते. वर्कचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला 7 केल्यानंतर. ठीक आहे. नाही, तो येल्लो निघून गेलं. आता जिथं येल्लो आलं ना तिथं प्रॉब्लेम आहे, बरं. ऍक्टिव्ह शीट टेबल 1, प्युअर टेबल 2 कसा, हाच 1 आहे ना आपल्यासाठी. प्युअर टेबल बरोबर आहे ते. नाही, पहिलं नाही केलं, हा केलं. आता हा 2 नंबरचा आहे, बरोबर. 2 काय होतं, कुठं कुठं होतं ते 2, इथं 2च ठिकाणी होतं ना. परत रन करा. प्युअर टेबल